नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। 8 व 9 फेब्रुवारीला जयसिंगपुरात 12वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती। अनेक प्रकारची साहित्य संमेलन होत असतात, पण शेतकऱ्यांसाठी देखील साहित्य संमेलन भरवून त्यामध्ये शेतकरी व शेती संदर्भात चर्चा घडवून आणणारं 12वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्याच्या जयसिंगपूरमध्ये घेण्याचा मान शरद कृषी विद्यापीठ व यड्रावकर शिक्षण व उद्योग समूहाला मिळालाय। याच माध्यमातून 8 व 9 फेब्रुवारी 2025 रोजी सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर या ठिकाणी 2 दिवसाचं अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन होणार असल्याची माहिती शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे। पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचं साहित्य संमेलन व्हावं यासाठीची मागणी या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मोटे व संयोजक मुंबई हायकोर्टातील विधिज्ञ ॲडव्होकेट सतीश बोरुलकर यांनी केली होती। त्या अनुषंगानं आपण ते संमेलन पार पाडित आहोत असं सांगताना या संमेलनाच्या माध्यमातून 2 दिवस केवळ शेती आणि शेतकरी यांच्या संदर्भातील परिसंवाद, चर्चासत्र, प्रबोधनपर व्याख्यान, महाराष्ट्राच्या शेतीची सद्यस्थिती, कवी संमेलन अशा प्रकारचे विविध कार्यक्रम पार पडणार असून यामध्ये विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील अनेक मान्यवर शेतकरी व शेतीतज्ञ सहभागी होणार आहेत। शेतीप्रधान पश्चिम महाराष्ट्रासाठी हे संमेलन मार्गदर्शक ठरेल। यापूर्वी राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून 2015 पासून अशा प्रकारच्या संमेलनाची सुरुवात झाली असून आजपर्यंत 11 शेतकरी साहित्य संमेलनं पार पडली आहेत। या 12व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहनही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं आहे। या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी संमेलनाच्या कार्याध्यक्षांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची निवड केली आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।